आणि मित्रांनो साधा विचार करा, पृथ्वीराज सगळं 70% मंत्रिमंडळ कुठल्या समाजाचं आहे? कुणाचं आहे? या महाराष्ट्रामध्ये 116 आमदार मराठा समाजाचे आहेत. विधानसभेत सदस्य किती? 288. 116 मराठा समाजाचे. का मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही? अरे ही अवलाद ज्या जातीत जन्माला आली त्या जातीला सुद्धा न्याय देत नाही. तुम्हा आम्हाला बाकीच्यांना काय न्याय देणार आहे? देईल का? धनगर समाजाला, इतर समाजाला, वडार समाजाला, रामोशी समाजाला ही न्याय देऊ शकत नाही. ज्या समाजामध्ये जन्माला आलेले नेते आहेत त्या समाजाला सुद्धा हे विसरलेले आहेत. यांना दुसरं ह्यांना काही पडलेलं नाही. यांना जातीचं समाजाचं ह्यांना काही पडलेलं नाही. यांना पैसा पाहिजे आणि त्या पैशातनं सत्ता पाहिजे. त्या सत्तेतनं परत पैसा मिळवायचा, त्या पैशात सत्तेचं पैशातनं सत्ता, असं यांचं चक्र चालू आहे. यांना दुसरं तिसरं चौथ्याचं काही पडलेलं नाही. यांना फक्त स्वतःच पोरांचं नातवांचं, जर पोरगा नसला पुतण्या, पुतण्या नसला पुतणी, पुतणी नसली परत तिकडं कोणतर दत्त घ्यायचा, साडवाचा पोरगा, इकडचा तिकडचा. काय जयंतराव वाळव्यात उभं राहिलं का सासू मिरजेत उभं राहायची? मागचं प्रकरण बघा ना. जर तालुक्यामध्ये मिळावा, पतंगराव काल परवा येऊन गेले, पतंगराव कडेगाव मध्ये माझा पोरगा ईश्वजी तिथं उभा करायचा. ईश्वजी नसला तर बिहुणीचा पोरगा आहे. यार काय